3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. याचा सूतक काळ सकाळी 6:20 पासून ते सायंकाळी 6:48 असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाचे सूतक 9 तास आधी सुरू होते. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे शुभ अशुभ परिणाम जाणवतील. ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20, ग्रहण मध्य दुपारी 5:04, ग्रहण मोक्ष 6:48, तर ग्रहणाचे वेळ सूर्योदयापासून संध्याकाळी 6:48 पर्यंत. महाराष्ट्रात चंद्रग्रहण पर्वकाळ सूर्यास्त ते 6:48 होलिका दहनासाठी विशेष सूचना. यंदा होळी 2 तारखेस संध्याकाळी करावी, त्यामुळे ग्रहणाचा संबंध येणार नाही. पण ज्यांना होलिका दहन 3 तारखेसच करायचे असेल त्याने वेळेत बदल करावा. सायंकाळी 6:48 पूर्वी होळी पेटवू नये. ग्रहण काळ आणि सूतक पूर्णपणे संपल्यानंतरच होलिका दहनाचा विधी करणे शास्त्रोक्त मानले जाईल. 3 मार्च रोजी मंगळवारी सूर्योदयापासून लागणार असून रात्री 6:48 पर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती दुपारी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेदामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्षपर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत. ग्रहणातील कृती: ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरच्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अस्वच्छ असताना म्हणजे सूतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. गर्भवती महिलांनी घ्यायची विशेष काळजी: ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो, त्यामुळे गर्भवती महिलांना काही गोष्टी पाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला जुन्या जाणत्या लोकांकडून दिला जातो. टोकदार वस्तूंचा वापर करण्याचा सल्लाही दिला जातो. या काळात ईश्वराचे ध्यान आणि मंत्राचा जप करणे सकारात्मकता टिकवण्यासाठी फायदेशीर ठरते असं सांगितलं जातं. इतर महत्त्वाचे नियम: अन्न आणि पाणी ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरातील पिण्याच्या पाण्यात आणि तयार जेवणात तुळशीची पाने टाकून ठेवावीत. यामुळे अन्नावर ग्रहणाच्या किरणांचा परिणाम होत नाही. शुद्धीकरण: ग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. स्नान आणि पूजा: ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून शुद्ध व्हावे आणि त्यानंतर देवाची पूजा अर्चना करावी. राशीनुसार ग्रहणाचे फळ: मिथुन, तुळ, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फळ. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फळ. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये. मंत्र, तंत्र, पुरस्चरण: नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुरस्चरण करण्यास ग्रहण हा मुख्य काल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरस्चरण ग्रहण पर्वकालात केल्याने मंत्रसिद्धी होतो. स्नानाविषयी: ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहे, तरी उष्णोदकाहून शुद्धोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकाळ आहे. ग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदा स्नान शक्य नसल्यास स्नानाच्या वेळेस नर्मदेचे स्मरण करावे. ज्या गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांसाठी नियम: या काळात कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्णपणे बंद ठेवावेत. पायाची अडी घालून बसू नये. पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे. झोप घेऊ नये. शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे. ग्रहणशास्त्र: चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसत असेल तोपर्यंत पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल तर त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल. पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून अस्तानंतर तिथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणाचेही बिंब जर ग्रहण लागलेल्या स्थितीत उदय पावेल तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगामुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले तर शास्त्ररित्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊन स्नान, दानादी कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणी ग्रह असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादी केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शिकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत. शुभम भवतु.